सर्वांना सलाम. आज बायबलमधून स्तोत्रसंहिता अध्याय 119 वचन 11 आपण बघूया. वचन काय सांगते? परमेश्वरचं वचन सांगते तुम्हाला आणि मला, मी तुझ्या विरोधात पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. आज तुम्ही आणि मी परमेश्वराचे वचन तुमच्या आणि माझ्या मनात जपून ठेवतात. आज तुम्ही जगामध्ये जगत असताना परमेश्वराचे वचन तुमच्या मनात अंतःकरणात हृदयामध्ये कोरलेले आहेत का? जसं परमेश्वराने यहोशुआला आज्ञा केली होती की तू माझे नियम तुझ्या मनात अंतःकरणावर तुझ्या हृदयावर तू कोरून ठेव, कारण की तो तुला मार्ग दाखवण्यास तुला कळतील. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही परमेश्वराचे वचन जपून ठेवता का? तुम्ही एखाद्या पापामध्ये पडत असता तर त्यावेळेस तुम्हाला परमेश्वराचं वचन बोलत की माझ्या मुला, माझ्या बाळा, तू ह्या गोष्टीत जाऊ नकोस, तू ह्या पापात पडू नकोस, हे तुझ्यासाठी चांगलं नाही. नीतिसूत्रामध्ये वचन सांगतोय परमेश्वर, स्त्रीचे पाय तुला अधोलोकात नेतील, असं परमेश्वर तुम्हाला बोलतो. तुमच्या मनात व्यभिचार पण आला तर परमेश्वरचं वचन सांगितलं बाळा, स्त्रीचे पाय तुला अधोलोकात नेतात. म्हणून परमेश्वरचं वचन यासाठी महत्वाचे आहे की दावीद म्हणतो की मी तुझ्या विरोधात पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले. आज तुमच्या आणि माझ्या मनात वचन पाहिजे. परमेश्वर तुमच्या आणि माझ्या मनात कार्य करेल. कशाबद्दल? की ज्यावेळेस तुम्ही परमेश्वरचे वचन जपून ठेवता त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला त्या बंधनातून मुक्त करेल. आणि होईल तितका व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आमेन.